आणि इथे ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्त्वाची सूचना येते की वाकच संघाने कुठेतरी भरपूर सारा उशीर केल्याबद्दल त्यांना मात्र या सामन्यामध्ये 2 बॉलची पॅनल्टी घेऊन खेळ करावा लागेल. तिकडे आपण सध्या तरी बघाल फलंदाजीमधून 2 धुरंधर खेळाडू मात्र पाठवले गेलेत वाकच संघाकडून. आपण बघू शकतोय चला मित्रांनो, सर्वांनी नियम फॉलो करायचे आहेत. चला लगेच सामना तिकडे सुरू होतो आहे. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना वाकस संघ बघायला भेटतो आहे. वाकस संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवून द्यायचा आहे. अगदी आजच्या थेट तिसऱ्या डे नाईट फॉर्मॅटमधील पहिला बॉल मात्र तिकडे पडत असताना आपल्याला बघायला भेटतोय. सध्या तरी तिकडे मॅच सुरू होतीये. अंजप संघ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना बघायला मिळेल आणि बॅटिंग करत असताना वाकस संघ आपण बघतोय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होती, पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पहिल्याच बॉलवरती जर बघायला गेले तर बॅटिंग करत असताना वाकस टीमला मात्र पहिलाच फलंदाज बाद होत असताना बघायला भेटतोय. विकेट नंबर 1 लागतीये मैदानामध्ये. सामना सुरू झाला आणि स्टार्टिंग जर बघायला गेलं तर या सामन्याची खूप सुरेख करत असताना गोलंदाजाला आपण बघतोय. सलामीमधून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी मात्र या फलंदाजाला इंटर केला होता, परंतु त्याचा बॅटवरती हा चेंडू जर बघायला गेला तर हवा तसा आला नाहीये. आणि तदनंतर मॅचमध्ये बघायला गेले तर परफेक्टली जे जाळं विणलं होतं, जे क्षेत्ररक्षण सेट होतं, त्या क्षेत्ररक्षणामध्ये अंजप संघाला जर पाहिलं तर एक महत्त्वाचा विकेट मात्र इथे सापडला. अगदी अंजप संघाकडून लक्ष टाकलं तर पहिलं पॉवर प्लेचा स्पेल टाकत असताना प्रवीण पठारे या गोलंदाजाला बघतोय, ज्याने अफलातून दर्जाची सुरुवात आपल्या संघासाठी मात्र या मॅचमध्ये करून दाखवलेले बघायला भेटतोय. एखादा खेळाडू जर आपल्या संघासाठी स्टार्टिंग चांगली करत असेल तर ते फार चांगलं असतं आणि तेच आपण इथे मैदानामध्ये प्रवीणकडनं पाहिला. ओहो, 5 षटकांचा सामना आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये बघायला गेलं तर आता फलंदाजीसाठी आपण मयूर या फलंदाजाला बघतायत. पूर्णपणे सेन्सिबल दर्जात आणि वापरला, थोडंसं फक्त आणि फक्त कनेक्शन दाखवलं, जेणेकरून स्वतःला वेळ देण्यासाठी हात आणि प्लेसमेंट केलेला आपण पाहिला. तदनंतर दुसऱ्याच बॉलवरती हात खोलण्याचा प्रयत्न केलाय, मोका होता परंतु तिथे मारता आला नाहीये हा चौका. आणि आता फसलेला फटका मैदानामध्ये लावतोय वाकस टीमला हा दुसरा झटका. फलंदाज इथून मयूर देखील बाद. विकेट ऑन स्क्रीन आपण बघू शकाल. पहिलं षटक सुरू आहे आणि मॅचमध्ये वाकस संघ बॅटिंग करत असताना मात्र सध्या तरी 2 खेळाडू गमवत असताना बघायला भेटतोय. म्हणजेच आता वाकस संघावरती भरपूर मोठं प्रेशर या मॅचमध्ये दडलं जाईल. ओपनर ऑर्डरमधून आपण खरं तर एक फलंदाज बाद होत असताना बघितला. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरून मयूर बाद झालेत आणि आता त्यांच्या जागेवरती फलंदाजीसाठी जॉन्टी हा फलंदाज तिकडे मैदानामध्ये दाखल झालाय. तदनंतर लगेच अजून एक रफ्तारी चेंडू मात्र फेस करत असताना आपल्या अँगलमधून प्रवीण या गोलंदाजाला बघाल.
पूर्णपणे जर बघायला गेलं तर वेग चांगला आहे, बॉलला वळण चांगलं दिलं जातं आहे आणि तिकडे वाकच संघाला महत्त्वानं जर बघायला गेलं तर या गोलंदाजांना भरपूर रोखून ठेवलं आहे. हे फार अंजप संघासाठी मात्र चांगलीच गोष्ट बनली आहे. अजून एक चांगला बॉल तिकडे मैदानामध्ये प्रवीणचा येतो आहे आणि इथे मात्र मैदानामध्ये आत्तापर्यंत जर लक्ष टाकलं तर दहा फलकावरती बॅटिंग करत असताना वाकस संघाच्या कोणतीच धाव नाही आहे. म्हणजेच मॅचमध्ये सध्या तरी अंजप संघाचं क्रिकेट मात्र भरपूर स्ट्रॉंग लेवलचं आपण घडत असताना बघतोय. हो, या क्षणी मात्र तिकडे पायात टाकण्याचा प्रयत्न केलाय. ॲफिल जोराची राहिली परंतु पंच सांगतायत की हा चेंडू अगदी तिन्ही स्टिकला मिस करतोय आणि त्यानंतर 22 मधून या चेंडूवरती एक सिंगल नक्कीच मिळते आहे. आणि अशा प्रकारे तिकडे बघायला गेले तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण वाकस टीमला पाहिलं आहे आणि वाकस संघानं मात्र दाफलकावरती जर पाहिलं तर नक्कीच 2 विकेट गमवत असताना फक्त एकच धाव लावलेली बघायला भेटते आहे. डावामध्ये दुगण्या लेवलचं क्रिकेट मात्र खूप चांगल्या प्रमाणामध्ये खेळलंय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना अंजप संघानं, परंतु अजून देखील 4 षटकं आहेत आणि इथे मैदानामध्ये महत्त्वाचं म्हणजेच सलामीला दाखल झालेला एक चांगला फलंदाज म्हणजेच राजेंद्र वैखरे सारखा एक ताबडतोड बॅटर मात्र तिकडे खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय. म्हणजेच मॅचमध्ये वाकस संघ देखील या दाफलकावरती पुनरागमन करू शकतोय या धावांसाठी. खूप मोठी स्पर्धा आपण बघाल थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस चषक 2025 ची स्पर्धा. या संपूर्ण स्पर्धेची चर्चा जर बघायला गेली तर अखंड रायगड जिल्ह्याच्या पलीकडे होत असताना पाहायला मिळते आहे. परंतु हा सामना फार महत्त्वाचा आहे कारण तिथे पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी करत असताना अंजप संघाचा प्रवीणने खूप सुरेख गोलंदाजी केली आहे आणि तिथे सध्या तरी आपण बघू शकतोय अगदी या दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला सूचित करण्यात येतं की आपला वेळ काउंट केला जातोय, त्यामुळे आपण फास्ट घ्यायचा आहे. हो, या दरम्यान लोवर फुल टॉस होता, थोडंसं सन्मानित केलं. तिकडे बघायला गेले तर शॉट एक्सा कव्हरला मात्र 38 सर्कलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बनलं जातं आणि तिथे फलंदाज मात्र सध्याच्या स्थितीला एक सिंगल मात्र इझी मिळवत असताना बघतोय. एक सिंगल सापडली आहे. या चेंडूवरती दाफलक थोडंसं पुढे जात आहे आणि आता दाफलकावरती वाकस संघ मात्र 2 नुकसानात 2 या धावसंख्येवरती पोहोचलेला आपण बघाल. स्ट्राईक थोडीशी रोटेट झाली आहे. स्ट्रायकर एंडला या स्पर्धेमध्ये खरं तर या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेला एक चांगलासा खेळाडू म्हणजेच वाकस संघाचा राजेश सर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना तिकडे भरपूर मोठं नाव आहे. हे आयोजन करण्यासाठी संपूर्ण वाकस गावाने मात्र भरपूर मेहनत घेतली आहे. पण त्यांचा सामना सध्या तरी मैदानामध्ये आपण बघतोय. थोडंसं हलक्या गतीनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पडल्यानंतर खेळपट्टीवरती बाहेरच्या दिशेनं वळाला आहे आणि तिकडे मात्र आता सध्या अंजप संघाच्या गोलंदाजाचा हा चांगला चेंडू डिलिव्हर होत असताना डॉट बॉल. प्रेशर आहे, दडपण आहे आणि या दरम्यान तिकडे गोलंदाजानं केली आहे या चेंडूवरती भरपूर मोठी ॲफिल आणि ॲफिल मधून जर बघायला गेलं तर पंचांनी लगेच सिग्नल दाखवलाय. फलंदाजाला परतावा लागतंय माघारी आणि लागतोय. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये लेग बी 4 मधून हा अजून एक विकेट डिझाय. राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयो. आणि आता सामन्यामध्ये मात्र नक्कीच पुन्हा एकदा भरपूर मोठं प्रेशर बनलं जाते वाकस संघावरती कारण इथे जो महत्त्वाचा खेळाडू आपण बघत होता तो फलंदाज मात्र नक्कीच इथून बाहेर पडला. राजेश सर मात्र नक्कीच लेग बी 4 मधून स्टम्पच्या मधोमध सापडले आणि तिथून मात्र त्यांना परतीचा प्रवास करावा लागतोय आणि आता वाकस संघ या मॅचमध्ये मात्र भरपूर धावांसाठी मात्र अडथळलेला आपण बघतोय. 3 लॉस. दाफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. तिकडे बॅटिंग करण्यासाठी आता मैदानामध्ये श्रीकांत हा फलंदाज मात्र इंटर होतोय. भरपूर वयाचा खेळाडू आहे परंतु क्रिकेटला वय नसतंय नेहमी तुम्हाला सांगितलं जातं आणि मैदानामध्ये आता एका भल्या मोठ्या अनुभवाचा खेळाडू मात्र मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर झालाय. शॉर्ट ऑफ लेंथ होती, सन्मानित केलं. थोडंसं डाबाला मात्र नक्कीच पुढे नेण्याचं काम मात्र इथे सध्या तरी फलंदाज श्रीकांत करतात. एक सिंगल या चेंडूवरती जरूर स्वरूपामध्ये भेटती आहे आणि दाफलकावरती सध्या वाकस संघ मात्र 3 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे.
ओहो, याच वेळी तिकडे बघायला गेले तर सध्याच्या स्थितीला भरपूर अलग क्षेत्राचा फटका खेळायचा होता. तिकडे समोर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन काहीसं झालं नाहीये आणि तिकडे मैदानामध्ये डॉट बॉल. प्रेशर बनलंय, दडपण बनलंय, बॅटची टॉपेज आणि मॅचमध्ये अंजप संघाचं होत आहे मोठं सेलिब्रेशन. मिळती आहे या सामन्यामध्ये अजून एक सफल विकेट. बॅटर इथून परत आहेत माघारी, लागतोय विकेट नंबर 4 वाकस टीमला. आता मात्र इथून सध्या तरी सामन्यामध्ये मात्र वाकस संघाला भरपूर सजा झेलावी लागती आहे. सध्या तरी त्यांनी या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना मात्र 2 षटकांमध्ये लक्ष टाकलं तर 4 खेळाडूंची खेळाडी वृत्ती जर बघायला गेलं तर नक्कीच गमावलेली आहे. आणि या मॅचमध्ये आता पूर्णपणे अंजप संघानं जर पाहिलं तर फार मोठं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्या गोलंदाजीमधून मात्र नक्कीच साठवलेलं आपण बघतोय. 3 धाबा दाफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅचमध्ये वाकस संघ मात्र खूप मोठ्या संकटांचा समावेश झेलत असताना बघतोय. आणि तिकडे आता सध्या तरी षटक नंबर 3 ला सुरुवात होती आहे. आणि तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण प्रवीण पठारे या गोलंदाजाला आपण बघतोय, ज्याने पहिलं पॉवर प्ले टाकलं होतं. तोच मैदानामध्ये सध्या तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इंटर होतोय. मिस टायमिंग आहे, मिस हिट. ओ, बॉल टाकल्यानंतर रिटर्न पॉपी स्क्रीनवरून फिरत असताना स्वतः प्रवीण पोहोचलाय बॉल खाली. आणि मॅचमध्ये आता 5व्या विकेटचं पतन वाकस टीमचं डीजे. बरोबर, वाकस चषकाची चर्चा झाली या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. आणि आता मैदानामध्ये आपण वाकस संघालाच बॅटिंग करत असताना बघतोय. पण आज वेळ आणि काळ त्यांच्यासाठी भरपूर वाईट ठरलेलं आपण बघतोय, कारण त्यांनी सध्या तरी या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना भरपूर सारे खेळाडू गमावलेत. आणि तिकडे अजून एक खूपसूरत चेंडू टाकत असताना मात्र गोलंदाज प्रवीणला आपण बघाल. प्रवीण आज या वेळेमध्ये आणि अंजप गावासाठी मात्र भरपूर मोठी चर्चा करत असताना बघायला भेटू या मॅचमध्ये. हो, तिकडे अजून एक चांगला चेंडू आपण बघतोय. या बॉलवरती मात्र भरपूर चांगली गती वापरली आहे तिकडे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना प्रवीणने. आणि आता फलंदाज बघायला गेले तर मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला मात्र अगदी जितेश या फलंदाजाला मात्र पूर्णपणे रोखून ठेवलं जात आहे. आणि अजून एक डॉट बॉल. सुरुवातीपासून पहिल्या षटकापासून मात्र नक्कीच या सामन्यामध्ये भरपूर मोठं प्रेशर आहे. परंतु आता मैदानामध्ये जितेशने आत खोलले आहेत. इनसाइड आउटला देखना फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पॉइंट कव्हरचे पोहोचले आहेत आता एक्स्ट्रा कव्हर झोनला. आणि तिथे मिळत आहेत फलंदाज जितेशच्या बॅटमधून या चेंडूवरती 2 धावा. बऱ्याच उशिरानंतर मात्र दाफलकावरती 2 धावांचा सहवास लागत असताना आपण बघतायत. आणि आता दाफलकावरती इथे सध्या तरी बॅटिंग करत असताना वाकस संघ 5 या धावसंख्येवरती पोहोचलाय. तिकडे जितेश होते पुन्हा एकदा स्ट्रायकर रेंजला. बॉल चांगल्या पद्धतीचा वापरतायत मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना प्रवीण. आणि अजून एक चांगला बॉल. चांगलं काम नक्कीच करावं लागेल मैदानामध्ये संपूर्ण अंजप संघाला, कारण ज्यावेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्हाला चांगलं नाव मिळत असतं. आणि म्हणून नाव कमवण्यासाठी, नाव मिळवण्यासाठी चांगलं खेळ तुम्हाला करावा लागतो. आणि इथे मैदानामध्ये तोच खेळ होत असताना बघतोय. लागती आहे बॅटची अजून एक टॉपेज. आणि सामन्यामधून आता फलंदाजाला लागतोय माघारीचा प्रवास, लागतोय विकेट. फलंदाज जितेश बाद. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित.
अगदी जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय तो फलंदाज मात्र पवेलियनचा आसरा घेऊन पूर्णपणे निराशेचं रूप घेऊन मात्र बाहेर पडत असताना आपण पाहिलाय. सध्या तरी वाकस संघाचा आणि मॅचमध्ये आता 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वाकस संघ इथे धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 या धावसंख्येवरती पोहोचलाय आणि महत्त्व म्हणजेच त्यांनी या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना 6 विकेट खोवलेत आणि मॅचमध्ये आता इथे सध्या तरी आपण बघाल बॅटिंग करण्यासाठी पाठवले गेले आहेत. वैभव हा फलंदाज तिकडे मात्र मैदानामध्ये फलंदाजीमधून एंटर झालाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती अनिल मिनमिने हा गोलंदाज मात्र तिकडे मैदानामध्ये सज्ज होतोय अंजप संघाकडून. हो तिकडे मैदानामध्ये अनिलला आपण बघताय गोलंदाजी करत असताना संघाने मात्र भरपूर विश्वास ठेवून मात्र मैदानामध्ये अनिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि परफेक्ट आणि पहिला बॉल खूप चांगला डिलिव्हर केला. पडल्यानंतर बॉल पॉपिंग क्रीजच्या समोर खाली राहिला. फलंदाज तिकडे बघायला गेलं तर हात खोलण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॅटवरती कनेक्शन राहिलं नाहीये आणि अजून एक चांगला बॉल मात्र अंजप संघाकडून येतो आहे. खूप मोठं प्रेशर आहे या मॅचमध्ये सध्या तरी वाकस संघाच्या फलंदाजांवरती परंतु ते प्रेशर पूर्णपणे फेटाळून लावण्याचं काम मात्र तिकडे फलंदाज करतायत. आडवा बॅटनं फटका ताणला होता परंतु क्षेत्ररक्षक फाईनचे उपस्थित क्षेत्रामधून खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात आणि मिळतीये फक्त आणि फक्त याही बॉलवरती एक धाव. बघू शकतोय पहिल्या षटकापासून मैदानामध्ये भरपूर मोठा दबदबा निर्माण करून ठेवला अंजप संघाच्या गोलंदाजांनी. वेगात टाकलेला बॉल तासावरती वेगात आक्रमण केलाय. लेट परंतु थेट आलाय फलंदाजाचा बॅटमधून हा एक धमाकेदार शॉट आणि बॉल आता जातोय पार्किंग लॉट वरती. पंचांनी दाखवलाय दोन्यात वरतीचा इशारा म्हणजेच आलाय हा षटकार. मैदान गोल मध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फरीच्या खेळात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा. षटकार येतोय याच दरम्यान तिकडे फलंदाजाच्या बॅटमधून आपण वैभवला बघू शकतोय. तिकडे वैभवच्या बॅटमधून षटकार आलाय आणि हा षटकार धावफलकावरती मात्र भरपूर महत्त्व देत असताना बघायला मिळालाय. तदनंतर तिकडे बघायला गेले तर वैभव पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॅटवरती आता चेंडू सापडला नाहीये आणि सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये एक चांगली फेकी तिकडे सध्या तरी अनिल मिनमिलेला करत असताना आपण बघतोय. अंजप संघ आज फार मोठी स्वप्न आणि फार मोठ्या उमेद्या घेऊन मात्र या मैदानावरती गावाच्या नावासाठी मात्र क्रिकेट खेळण्यासाठी आलाय. जरूर हो अजून एक पॉवर हिट वैभव होते स्ट्रायकर एंडला मागून आल्या परंतु सर्वांचा अगोदर आल्यासारखी फलंदाजी करत असताना आपण फलंदाज वैभवला बघतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लावलाय. अजून एक सक्सेसफुल सफल फटका मैदानामध्ये येतोय हा षटकार. पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित. पूर्णपणे जबाबदारी मात्र आपल्या अंगावरती घेऊन मात्र सध्या तरी वाकस संघासाठी या डावामध्ये बॅटिंग करत असताना वैभवला मात्र आपण सध्या तरी बघताय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी मात्र आतापर्यंत वैभवनं केली आहे. थोडंसं सन्मानित केलं जातं. हा चेंडू मात्र सॉफ्ट हँडेडनं पुश केला. तिकडे या शॉर्ट पॉईंट कव्हरला मात्र 38 सर्कलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक सिंगर रोखू शकले नाही आहेत आणि आता इथून 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकामध्ये फलंदाजी करत असताना वाकस संघ मात्र आता कुठे जर बघायला गेलं तर नक्कीच धावफलकावरती थोडासा दुगणा झालेला आपण बघाल. सध्या तरी 18 धावसंख्या मात्र या धावफलकावरती पूर्ण होत असताना बॅटिंग करणाऱ्या वाकस संघाचे आपण बघाल. अगदी 18 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आपण बघू शकतोय या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च सॉरी मित्रांनो 19 धावा धावफलकावरती झालेल्या आपल्याला बघायला भेटतील. आणि इथे सध्या तरी 5व्या षटकाला सुरुवात होती आहे आणि 5व्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च बॉलची फेकी केली जाईल कारण वाकस संघाने थोडासा उशिरा इकडे उपस्थिती दाखवली होती आणि त्यामुळे त्यांना इथे 2 बॉलची पेनल्टी मात्र नक्कीच दिली गेली आहे. आणि आता मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मात्र अंजप संघाकडून 5वं षटक फेकण्यासाठी
तेजस जोगले हा गोलंदाज मात्र तिकडे मैदानामध्ये सध्या अंजप संघाकडून मात्र सज्ज झाला ओव्हर द विकेटनं. बरोबर तिकडे शेवटच्या षटकाला सुरुवात होती. या थोडीशी चर्चा दोन्ही फलंदाजांनी केली की 30+ हा डाव मात्र नेण्याचं काम करावं लागेल. बरोबर तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र पहिलाच बॉल आपण बघू शकतोय. फलंदाजाच्या शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न मात्र तेजसने केला, परंतु हा चेंडू अधिकसा बाहेर पिक केलाय आणि त्यामुळे इथे आता एक अतिरिक्त रन्स फलंदाजी करत असताना वाकस संघाच्या दाफल कबड्डी लागतीये. आणि या एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने आता दाफल कबड्डी आपण थोडासा बदल होत असताना 20 धावसंख्या बढती. मात्र धावसंख्या बघाल 20 धाबा दाफल कबड्डी आहेत. त्यानंतर मैदानामध्ये आपल्या बोटांची जादू दाखवतोय तेजस जोगले आणि मैदानामध्ये लागतोय फलंदाजी करत असताना धक्का 7वा मॅच मध्ये वाकस संघाला. डीजे संघांना आहे स्पर्धेमध्ये प्रवेश, कर्ज खालापूर ठाणे जिल्ह्याचा समावेश. मॅच मधून जो फलंदाज मात्र आक्रमकता करत होता तो फलंदाज आता इथून पविलियन सासरा घेऊन माघारी परतलाय. वैभव बाद झालेत आणि या मॅच मध्ये आता तिकडे फलंदाजी करण्यासाठी मात्र नुकतंच आपण 9व्या क्रमांकावरती इंटर होत असताना सचिन या बॅटरला बघाल डावखुऱ्यात असा बॅटर तिकडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पाठवले गेले आहेत. सामन्यामध्ये सध्या तरी तेजस जोगले हा गोलंदाज मात्र अंजप संघाकडून फार सुरेख गोलंदाजी फेकतोय आणि दाफल कबड्डी फक्त सध्या तरी वाकस संघ पाहिला तर नक्कीच 20 या दाफल कबड्डी पोहोचलाय. ओहो लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न तिकडे बघायला गेले तर कनेक्शन झालं नाहीये आणि हा चेंडू स्टेट जर बघायला गेला तर लेग स्टिकला पूर्णपणे कलात्मकतेने उखडतोय आणि मॅच मध्ये अजून एक विकेट सॅक्रिफाईस होत असताना या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना वाकस संघाचा सचिन बाद. अजिंक्य पवार दादाचं योगदान. अजून एक फलंदाज मात्र मैदानामध्ये बाद झालाय आणि आता इथे सध्या तरी आपण बघाल पूर्णपणे अजून मोठं प्रेशर आणि अजून मोठ्या दडपणाखाली मात्र पाठवलं जात आहे वाकस संघाच्या दाफलकाला आणि फलंदाजीला. त्यांनी सध्या तरी या मॅचमध्ये मात्र 8 खेळाडू मात्र नक्कीच गमावलेले बघायला भेटत आहेत आणि तिथे सध्या तरी आपण बघाल फलंदाजी करण्यासाठी मात्र अगदी अजून एक नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवरती इंटर होतोय. ओहो तिकडे मैदानामध्ये तुषार आलेत बॅटिंग करण्यासाठी. वाकून खेळण्याचा प्रयत्न केला, फेकी डायरेक्ट केली आहे. एका सिंगलसाठी प्रयत्न मात्र नक्कीच तिकडे फलंदाजानं केलाय आणि या चेंडूवरती आता बराच उशिरानंतर एक सिंगल मात्र फलंदाजी करणाऱ्या वाकस संघाच्या दाफलकावरती ॲड होईल आणि या एका सिंगलने स्कोरबोर्डवरती बघू शकाल बॅटिंग करत असताना वाकस संघ मात्र 21 म्हणजेच 21 या दाफलकावरती पोहोचतोय. 21 धाबा दाफल कबड्डी बनल्यात. फार मोठं प्रेशर आहे. शेवट चांगला होईल का या डावाचा वाकस संघासाठी, कारण इथे स्ट्रायकर रेटला एक चांगलासा फलंदाज आपण बघाल. ओहो त्या क्षणी मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न होतोय. बरोबर रिटर्न झोन मधून मात्र परत पोहोचत असताना आपण बघू शकतायत फलंदाजाला आणि पंच सांगतायत की या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव मात्र नक्कीच खर्च होईल आणि एक्साच्या बढतीनं दाफल कबड्डी वाकस संघ आता हळूहळू थोडासा मोठेपणा करत असताना आपण बघाल 22 या धावसंख्येवरती पोहोचलाय. 22 धाबा दाफल कबड्डी आहेत. अंजप संघाने मात्र या मॅचमध्ये फार उत्कृष्ट क्षेत्राची गोलंदाजी केली आहे आणि बरोबर तिकडे मैदानामध्ये अगदी गोलंदाज तेजसचा येतोय. अजून एक सुरेख बॉल आणि सामन्यामध्ये बघायला गेलं तर आता 5 षटकांचा खेळ संपतोय. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वाकस संघ जर बघायला गेले तर भरपूर मोठ्या अडथळ्यांचा सहवास घेत बघायला गेले तर दाफल कबड्डी फक्त 22 या धावसंख्येवरती पोहोचतोय आणि मॅचमध्ये आता लक्ष राहील अंजप संघासमोर तब्बल सध्या तरी 23 या धावसंख्येचं.
आणि नक्कीच आपण बघू शकतोय थेट यापुढील होणारी मॅच आपल्याला बघायला भेटते ती म्हणजेच गिरवली विपक्षात भडवळ या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाच्या गणतर आपण इनिंग ब्रेक झालेल्या तर टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा टॉस केला जाईल. तिकडे या सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय काहीच आव्हान बनवू शकले नाही आहेत, परंतु हे लक्ष डिफेंड करण्याचा प्रयत्न नक्कीच केले जातील वाकस संघाकडून, कारण त्यांना देखील या सामना मात्र नक्कीच शेवटच्या मुमेंटपर्यंत लढवावा लागेल, अस्तित्व घडवायचं आहे. आणि या मॅचमध्ये लो स्कोरिंग पणा मात्र भरपूर लपलेला आपल्याला बघायला भेटतोय. 30 चेंडू म्हणजेच 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये लक्ष जर बघायला गेले तर 23 धाबेचं चेस करत असताना आता सामन्यामध्ये बघायला भेटेल अंजप संघ. आणि अंजप संघाची सलामीची फलंदाजी मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना आपण तिकडे बघू शकतोय मारुती माले आणि प्रवीण पठारे दोन फलंदाज मात्र मैदानामध्ये तिकडे बॅटिंग करण्यासाठी इंटर होत आहेत. स्ट्रायकर एंडला मला वाटतं तिकडे आपण मारुती माले या फलंदाजाला बघतायत, नॉन स्ट्रायकर एंडला मात्र प्रवीण पठारेला आपण बघतोय. लक्ष 23 धावेचं आहे आणि लक्ष डिफेंड होईल की चेज हे मात्र आता दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला बघायला भेटेल. आणि तिकडे मैदानामध्ये सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये मात्र वाकस संघाकडून बॉलिंग मार्कवरती सज्ज झाली आहेत. ओव्हर दी स्टम्प्सनं सचिन हा गोलंदाज. हे लक्ष थोडंसं लहान आहे परंतु क्रिकेटमध्ये मोठं देखील बनवू शकते, कारण अनेक वेळा क्रिकेटनं आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. आणि आज पुन्हा एकदा हा सामना मात्र आपल्याला लो स्थितीचा बघायला भेटतोय. पहिलाच बॉल तेज सरार होता, तिकडे जर बघायला गेले तर मारुती मालेने मात्र या चेंडूला सन्मानित केलं. आणि पहिली सिंगल मात्र इथे अंजप संघाला भरपूर प्रभावित करेल, कारण इथे या सिंगलने बॅटिंग करत असताना अंजप संघाचा श्रीगणेशा होतोय. आणि दाफलकावरती एक धाव दाफलकावरती बनती आहे. आपण भली मोठी ही रणजी क्रिकेटची स्पर्धा बघतोय थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस चषक 2025. ही संपूर्ण स्पर्धा जर बघायला गेली तर भरपूर चर्चेत आहे. आणि तिकडे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना प्रवीणला आपण बघतोय आणि प्रवीणने मोठी चर्चा केली आहे. हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनचा पलीकडे पाठवून दिला आहे. अंजप संघासाठी एक मधुर सिग्नल म्हणजे आला षटकार. स्क्रीन आपण बघू शकतोय पूर्णपणे बॉल मागे ठेवला होता, पडल्यानंतर फलंदाजाच्या आवाक्यामध्ये चेंडू सापडला आणि तिथे मात्र प्रवीणच्या बॅटमधून षटकार येत असताना बघायला मिळाला आहे. परंतु तदनंतर लगेच लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन टाकतोय. तिकडे गोलंदाजी करत असताना सचिन हा गोलंदाज थोडासा बॉल मागे ठेवला आणि लगेच तिकडे मैदानामध्ये मात्र या चेंडूवरती मात्र सध्या तरी गोलंदाज सचिनला एक चांगलं यश मिळत आहे. डॉट बॉल अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नक्कीच भिडला तर जाईल, परंतु मजा देखील तुम्हाला सर्वांना हा सामना बघायला वेगळी येईल हे मात्र नक्कीच. ओहो, या दरम्यान तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज परफेक्टली पुन्हा एकदा मिडल सेकवरती सापडले आहेत आणि परतीचा प्रवास मॅचमध्ये लागतोय. पहिल्या फलंदाजाला अंजप टीमला बॅटिंग करत असताना आता प्रवीणच्या स्वरूपामध्ये लागतोय हा पहिला विकेट. हो, चर्चा तर नक्कीच होईल आता बॅटची, कारण सध्या तरी सामन्यामध्ये अंजप संघाचा महत्त्वाचा खेळाडू म्हणजेच प्रवीण पठारे इथून माघारी परतलाय. आणि सामन्यामध्ये आता अंजप संघाला देखील धोका निर्माण होऊ शकतोय, कारण महत्त्वाचा बॅटर होता ज्याच्याकडे भरपूर साऱ्या उमेद्या होत्या, तो खेळाडू मात्र आता माघारी परतलाय. आणि सामन्यामध्ये आता सध्या तरी दाफलकावरती 7 धावा असताना अंजप संघानं खोलाय पहिला खेळाडू. आणि आता तिकडे बॅटिंग करण्यासाठी मात्र तिसऱ्या क्रमांकावरती पाठवले गेलेत अगदी नक्कीच संभाजी पठारे हा फलंदाज मात्र तिकडे मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर होतोय. संभाजीला मैदानात मध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय, परंतु तिकडे सध्या तरी लाईन आणि लेंथ मध्ये थोडंसं सध्या तरी गोलंदाज मिस झालाय. आणि तिथे मात्र मैदानामध्ये एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा या दाफलकावरती खर्च होती आहे. चला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल तो म्हणजेच भडवळ संघाचे गणदार आणि गिरवली संघाचे गणदार की आपण फास्ट यायचंय, लवकर यायचंय, नाहीतर पॅनलाइज दोन्ही टीमला केलं जाईल हे लक्षात ठेवायचं आहे. लवकर यायचं आहे. तिकडे मैदानामध्ये परफेक्टली जडमध्ये टाकलाय, फलंदाजाला पुन्हा परतावं लागतंय माघारी आणि लागतोय आता अजून एक विकेट या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना अंजप टीमला.
बरोबर तिकडे फलंदाज बघायला गेलं तर नक्कीच पूर्णपणे पायचीतच्या स्वरूपात बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजाला अगदी हा चेंडू स्टिकला लागलेला आहे असं पंच सांगतायत आणि बरोबर फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट लागतोय मॅचमध्ये बॅटिंग करत असताना सध्या इथे अंजप टीमला. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय परफेक्टली हा चेंडू मात्र तिकडे स्टिक वरती जाऊन आदळतोय आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मात्र अजून एक खेळाडू गमावा लागत असताना या सामन्यामध्ये बघायला भेटतोय अंजप संघाला. नुकतंच आपण बघाल सन्माननीय आदरणीय अगदी आमचे मनोहरदादा कराळे साहेब मात्र इथे उपस्थित होत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनास व्हायचं आपले देखील हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत आहे. खूप भलीमोठी स्पर्धा आपण बघू शकतोय. माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित हा वाकच चषक 2025ची स्पर्धा आणि मैदानामध्ये तिकडे हा सामना मात्र सध्या सगळ्याला भरपूर बदललेला आपण बघाल. परफेक्ट तिकडे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना मात्र सचिन हा गोलंदाज चांगल्या प्रमाणामध्ये गोलंदाजी फेकतोय. बॅटचा समोरचा बॉल मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा बॉलला पकडून फेकतायत. फेकी बॉलर झोनला केली तोपर्यंत तिकडे मैदानामध्ये अगदी सध्या तरी सहजरित्या या चेंडूवरती 2 धाबा सापडत आहेत आणि आता 2 धाब्याच्या मदतीनं इथे दाफलकावरती आपण बघू शकाल अंजप संघ मात्र 2 नुकसान करत असताना सध्या 10 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 10 धावा तर दाफलकावरती बनतायत. मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त जर बघायला गेलं तर जिंकण्याचा उंबरठ्यावरती पोहोचलेला आपण सध्या तरी बघाल अंजप संघाला, कारण त्यांना इथे जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये मात्र फक्त आणि फक्त 13 धावेची आवश्यकता आहे. चला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल बडवल संघाचा गणधर आपण लवकर यायचं आहे. टॉस केला जाईल कारण समोरच्या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर आपण लवकर या नाहीतर पेनल्टी तुम्हाला कन्फर्म घ्यावीच लागेल. आणि ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्त्वाचा डिसिजन येतोय की बडवल संघाचा गणधर हा सामना जर संपण्याच्या आतमध्ये जर आला नाही तर पेनल्टी ही मात्र नक्कीच 2 चेंडूची दिली जाईल. हे लक्षात ठेवायचं आहे. तिकडे मैदानामध्ये 24 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 13 धावेची गरज आहे या मॅचमध्ये सध्या तरी अंजप संघाला. बरोबर तिकडे दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि दुसऱ्या षटकामध्ये जितेश सज्ज झाले आहेत वाकस संघाकडून बॉलिंग मार्कवरती आणि तिथे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण मारुती या फलंदाजाला बघतोय. मारुतीसाठी पहिलाच बॉल होता तिकडे खेळपट्टीवरती पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि पंच सांगतायत की इथे अतिरिक्त चेंडू फेकला जातोय गोलंदाज जितेशकडनं आणि आता इथून अतिरिक्त धावेनं दाफलकावरती थोडासा मोठेपणा आपण बघाल होत असताना अंजप संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. 11 धावा दाफलकावरती आहेत. मारुती स्ट्रायकर फलंदाजी करतोय. लॉफ खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु हा फटका मिस आहे आणि आता मिडॉनला होत आहे. सध्या तरी वाकस संघाचं सेलिब्रेशन आणि मॅच मध्ये आता अंजप टीमला खोवावा लागतोय. एक महत्वाचा फलंदाज मारुती बाद. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय ताकद झोकली होती परंतु कनेक्शन तसं नव्हतं आणि तिकडे उपस्थित झोनमध्ये क्षेत्ररक्षण फार चांगलं बघायला मिळालं आणि मॅचमध्ये आता वाकच संघाने मात्र पुन्हा एकदा हा सामना लढवायला सुरुवात केली आहे. सामना तर शेवटच्या क्षणापर्यंत लढवावाच लागेल. कदाचित शेवटच्या क्षणी या सामन्याचा निकाल आपल्या साईडनं लागू शकेल आणि त्यासाठीच तिकडे मात्र संपूर्ण वाकच संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र हा सामना खेळत असताना भरपूर सारी मेहनत घेतो आहे. 11 वरती 3 नुकसान या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना मात्र सध्या आपण बघू शकताय परफेक्टली अंजप संघाने केली आहेत. मॅचमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त सध्या तरी 12 धावेची गरज आहे आणि तिकडे बॅटिंग करण्यासाठी सध्या अनिल हा फलंदाज मात्र पाठवला गेलाय अंजप संघाकडून.
खेळपट्टीवरती अनिल फलंदाजी करतोय आणि बरोबर तिकडे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सुरेख प्रकारची गोलंदाजी होत असताना सध्या मैदानामध्ये वाकच संघाचा गोलंदाज जितेशचे आपण बघाल भरपूर चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सध्या तरी वाकच संघ खेळतोय. जरी धावा कमी असतील तरी सुद्धा हा सामना मात्र त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत नेण्याचं काम मात्र जरूर केलेलं सध्या पाहायला भेटत आहे. अगदी तिथे मैदानामध्ये सध्या खूप सुरेख पद्धतीचा सामना बघतोय. या दरम्यान तिकडे जितेचा अजून एक चांगलाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र पॉपिन ग्रेसवरती फेकत असताना बघायला भेटतोय आणि मॅचमध्ये आता इथून हळूहळू का होईना परंतु रंगत मात्र नक्कीच थोडीशी वाढत चाललेली बघायला भेटते आहे. परफेक्ट तिकडे मात्र मैदानामध्ये या फलंदाजाला थांबवून ठेवलं जात आहे. ओहो वेगवान चेंडू बाटची कडा आणि तिकडे झाले आता सामन्यामध्ये वाकच संघाचं सेलिब्रेशन लागतोय. रेड सिग्नल मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अंजप टीमला ओयूटी आउट फलंदाज अनिल बाद. पूर्णपणे हा चेंडू पडल्यानंतर मात्र अगदी फलंदाजाच्या बॅटच्या कडेला संपर्कात आला आणि विकेट कीपरनं फर्स्ट अटेम्प्टमध्ये चुकी केली होती परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला त्याने सावरलं आणि मॅचमध्ये आता फलंदाजी करत असताना मात्र जशी परिस्थिती आपण पहिल्या सत्रामध्ये वाकच संघाची बघत होता त्याच प्रकारची परिस्थिती आता अंजप संघाची निर्माण होती आहे. 11 वरती 4 नुकसान या मॅचमध्ये अंजप संघाने केली आहेत आणि सामन्यामध्ये आता सध्या तरी जर पाहिलं तर नक्कीच वाकच संघाची सध्या सगळ्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मात्र या लो स्कोरिंग सामन्यामध्ये मात्र चर्चा होत असताना बघायला भेटते आहे. परफेक्ट हा सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये मात्र चुरशीदार होत चाललाय. तिकडे गोलंदाजी करत असताना मात्र या स्पेलमध्ये 2 विकेट मिळवत असताना आपण जितेश या गोलंदाजाला बघितलाय. ओहो तिकडे अजून एक चांगलासा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना जितेश आहेत. पडल्यानंतर एक थोडीशी उसळी मिळाली आहे. परफेक्टली तिकडे जर बघायला गेलं तर डिलीकडे टच करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती चेंडू आला नाही आणि त्यानंतर एक सेफ डिलिव्हरी मैदानामध्ये फेकत असताना जितेश हा गोलंदाज. सामना प्रेशरमध्ये ढकलला जातोय सध्या. ओहो अजून एक चांगला चेंडू. याला म्हणतात स्वतःवरती असलेला आत्मविश्वास, याला म्हणतात संपूर्ण टीमने ठेवलेला अगदी विश्वास कसा सिद्ध करायचा. आणि आता मैदानामध्ये परफेक्टली 2 षटकं संपतायत. या षटकामध्ये जितेश हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालेत. फक्त आणि फक्त त्याने या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आहे आणि मिळाल्या 2 विकेट आणि अशा प्रकारे सामन्यामध्ये 2 ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना 4 नुकसाने केली आहेत आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त अंजप संघाच्या लागल्या त्या म्हणजे 11 धाबा. 11 धाबा धावफलकावरती बनल्यात. तिकडे मात्र सध्या तरी संपूर्ण वाकस संघ चर्चा करतोय. येणारे 18 चेंडू मॅचमध्ये फेकायचे आहेत वाकस करांना आणि 18 चेंडूमध्ये मात्र त्यांना रोखून ठेवायचे आहेत त्या म्हणजेच 12 धाबा. पुन्हा एकदा बडवल संघाला शेवटचा कॉल असेल की आपण लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे कारण समोर च्या संघाचे गणदर आली आहेत तर आपण लवकर यायचं. इथे टॉस केला जाईल. चला स्पीडअप करायचं आहे. वाकस संघ आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे. फास्ट घ्या. वेळ फार महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण वेळ वाचवायचा मित्रांनो. लवकर घ्यायचं आहे. तिकडे सध्या तरी चर्चा होती आहे कारण 18 बॉलमध्ये 12 धाबेचं इक्वेशन रोखायचं आहे संपूर्ण वाकस टीमला आणि हे लक्ष कशा प्रकारचं रोखलं जाईल हे अगदी त्यासाठी तिकडे मैदानामध्ये मात्र आपण भरपूर मोठी चर्चा होत असताना बघायला भेटते आहे. स्वतः सामन्यामध्ये बघायला गेलं तर नक्कीच अगदी राजेंद्र सर मात्र नक्कीच आपल्या संपूर्ण टीमला पाठिंबा देत असताना बघायला भेटतो आहे आणि तिकडे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण अंजप संघाचा
सुभाष हा फलंदाज मात्र तिकडे खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना बघायला भेटतोय आणि तिसरं स्पेल हाताळण्यासाठी मात्र या षटकामध्ये वैभव हा गोलंदाज सज्ज झाला आहे. दुर्दैवाने कुठेतरी मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये वाकस संघाने मात्र भरपूर कमी रन्स केल्यात आणि त्यामुळे या सामन्यामध्ये मात्र नक्कीच त्यांच्यावरती देखील भरपूर मोठं प्रेशर आहे. परंतु हा सामना त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने बनवला. चला फास्ट घ्यायचं, लवकर घ्या, वाकस संघ वेळ वाचवायचा आहे. चला लवकर घ्यायचं. तिकडे मैदानामध्ये सध्या वैभव सज्ज झाली आहेत ओव्हर दी स्टम्प्सना बॉलिंग ट्रॅकवरती आणि तिथे खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना आपण डावखुऱ्या त्याचा फलंदाज बघतोय, ज्याला सध्या तरी या मॅचमध्ये फलंदाजी करण्यासाठी अजब संघाने पाठवलंय. हो वेगात टाकलेला बॉल स्टेट चाकलाचा फटका आहे. ताकद झोकली आपल्या बडगडाची आणि तद्नंतर या षटकावरती बघायला गेले तर लगेच नकार दिला. फक्त आणि फक्त एका जागेवरती समाधान ठेवलं. तिकडे या फलंदाजांना आणि भेटी आहे या षटकावरती बॅटिंग करत असताना अंजब टीमला एक सिंगल डबलचं व्हेरिएशन जरी टाकलं तरी सुद्धा हे हा लक्ष जर बघायला गेलं तर चांगल्या प्रमाणामध्ये चेसिंग करू शकेल अंजब क्रिकेट संघ. अंजब संघाने मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना फार चांगली गोलंदाजी केली आणि त्याचाच परिणाम त्यांना मात्र या सामन्यामध्ये सध्या तरी जास्ती प्रमाणामध्ये मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी होत असताना बघायला भेटतो आहे. शॉर्ट बॉल होता, मागे सरकली आहेत, फक्त आणि फक्त टच केलाय आणि मैदानामध्ये आता पॉइंट कव्हरच्या डोक्यावर चेंडू पाठवू दिलाय. फलंदाजांना फायदेशीर धाब्यासाठी भीत आहेत पॉइंट कव्हरला या 4-4-4 चौकार. नुकतंच आपण बघाल सन्माननीय आदरणीय अगदी भास्करजी कांबरी दादा इथे उपस्थित झाले. त्यानंतर आदरणीय आमचे चिंतामण दादा शेळके उपस्थित झाले. तर दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या देखील या भव्य दिव्य बाणाच्या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच हार्दिक असं शुभ स्वागत आहे. हो तिकडे मैदानाच्या आतमध्ये हा सामना मात्र सध्या सगळीला अंजब संघ चांगला खेळतोय. मिस फील्ड परिणाम भुगतावा लागतोय मैदानामध्ये सध्या वाकस टीमला, कारण येत आहेत बॅक टू बॅक सलगच्या 2 षटकावरती हे 2 चौकार आणि हा सामना बघायला गेला तर आपल्या पारड्यामध्ये लौकिक करत असताना अंजब टीमला बघाल वाह कम्फर्टेबल क्रिकेट मैदानामध्ये बघायला भेटतोय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये शांत क्रिकेट खेळलं आणि तदनंतर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जशी झाली तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजानं खूप चांगल्या पद्धतीने आक्रमणे केली आहेत. 20 धाबा दाफलकावरती लागल्यात. मॅचमध्ये फक्त आणि फक्त 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तिकडे बरोबर एक चांगलासा फटका खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलला पकडून फेकतोय तोपर्यंत तिकडे या बॉलवरती फक्त एकच धाव सापडतीये आणि इथून आता हा सामना जर पाहिला तर नक्कीच अंजब संघाच्या भरपूर प्रमाणामध्ये मात्र नक्कीच खिशामध्ये लौकिक झालेला बघायला भेटतोय. वारंवार तिकडे अजून देखील सामन्यामधली मेहनत सोडली नाहीये संपूर्ण वाकस संघानं. हा सामना अजून देखील ते लढतायत. बरोबर तिथे मैदानामध्ये आपण बॅटिंग करत असताना एका सुरेख फलंदाजाला बघाल आणि या दरम्यान फटका खूप चांगला आहे आणि हा सामना केलाय इथेच फिनिश आणि पहिला सामना जिंकत असताना बघायला भेटतोय तो म्हणजेच अंजब क्रिकेट संघ आणि पराभवाच्या छायेत जावं लागलाय. या सामन्यामधून वाकस टीमला जिंकलेल्यांचं अभिनंदन, पराभव झाल्यांचं आपण करूया गोरचं कौतुक आणि जाऊया थेट पुढच्या मॅचच्या दिशेनं.